स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपल्याला आज हिंगोली ते मुंबई अशी ट्रिप आहे मित्रांनो। आपण घर सामान घेऊन मुंबईला ड्रॉप करणार आहेत। तर हे बघा मी त्यांच्याकडेच आलो आहे। हे त्यांच्या गावचा रोड आहे मित्रांनो। तर आपल्याला 3ला बोलवलं होतं त्यांनी, माझ्याच्याने थोडा उशीर झाला आहे, 2 तास लेट झालो मित्रांनो मी। स्क्रीनवर समोर तुम्हाला दिसत असेल टायमिंग। चला तर मग त्यांच्या लोकेशनला गेल्यावर भेटूयात मित्रांनो। भावांनो सर्व सामान भरून झालंय। पुढे हो हो, एक बसू द्या, 2 बसू द्या। हा हा, पसारा आपला सर्व भरून झालाय भावांनो। आणि आपण थोड्या वेळात आता इकडनं जेवण वगैरे करून निघणार आहोत। आणि एक झालाय घोटाळा। आपण त्या दिवशी साधा रेडियलचा रिमोट केलेला टायर घेतलेला भावांनो एक। तर विषय झाला असा की गाडीच्या टायरला आलाय बबल, आणि तो बबल येऊन पूर्ण होल पडलाय मित्रांनो। दाखवतो मी। हा आपण टायर घेतलेला त्या दिवशी, कुठं गेला हा बघा, मोठा होल पडलाय। चलो तर मग नमो बुद्धाय, जय भीम भावांनो। हे विहार जे आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय, हे राहुली बुद्रुकचं विहार आहे मित्रांनो। आणि एवढं सुंदर विहार आहे, म्हणजे मी माझ्या ज्या एरियामध्ये राहतो हिंगोली जिल्ह्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत मी असं खेडेगावात कुठलेही असं विहार बघितलेलं नाही आहे। खूप म्हणजे काही खूप सुंदर आहे भावांनो। चॅनल जेवण वगैरे झालेले मित्रांनो, आणि सर्व आता निघण्याच्या तयारीमध्ये आहेत। नवीन लग्न झालेले आहे त्यामुळे ते वाटा लावायला आलेले आहेत लोक, त्यांचे घरचेच माणसं आहेत। चला तर फायनली भावांनो आपण निघालो आहे। बघा इकडे आपली लाडू लावलेली आहे। आणि आता आपण इथून वेस्ट ह्या गावातून निघालो आहे। तर आपण पुढे हायवेला लागणार आहेत। सेनगाव हायवे आहे, सेनगाव ते रिसोडाचा हायवे आहे। त्या हायवेने आपण जिंतूर वगैरे करत जालना, मंठा जालना आणि पुढे जाणार आहोत। बघा दादा पाणी भरून घेतात, पाणी भरलं की आम्ही निघणार आहोत। फुल करा दादा। तेव्हा मित्रांनो पंपावर आलो आपण। फुल करा, फुल नाही काय स्कॅनर नाही आहे, काही विषय नाही। हा सोडा सोडा। हे बघा भावांनो, 4800 रुपयाचं डिझेल बसलंय। पूर्ण 52 लिटर डिझेल आलेलं आहे। हे आपले दादा आहेत, शेनगाव पंप। बघा भावांनो, डिझेल फुल केलं आपण सध्या, आणि सेनगावमध्ये आहोत आपण आता। सेनगाववरून आपण येलदरी वगैरे करत मंठा जालना असा रूट करत आपण पुढे जाणार आहोत। हिंगोली जिल्हा पोलीस हद्द समाप्त।
म्हणजे आता आपण परभणी जिल्ह्यात एंट्री केली नाही का? हो, हे परभणीतच येते ना, जिंतूर आणि हे. अरे धरणावर लाईट लावलेली होती तर ते बंद केलं का होतं? काही दिसत नाही. त्या ब्रिजचं तर काम चालूच आहे, पण जे हे पाणी पडतं ना, ते बाकीचे जे धरणाचे जे रस्ते ते खाली पडायचे, त्याच्यात त्यानं तिरंग्याची लाईट लावली होती मागच्या वेळेस नाही का? हा, 26 जानेवारीच्या वेळेस नाही का? हा, मला आता वाटलं ते चालू असेल म्हणून मग मी ते शूटिंग चालू केली, पण ते चालूच नाही. पाणी कमी झालं हा ना. जिंतूर पास केले भावांनो, आणि आपण ज्या रोडवर आहोत आत्ता तो रोड आहे जालना, मंठा जालना असा रोड आहे. आपण मंठ्याच्या तिथं एक टोलनाक्याच्या तिथं थांबलोय भावांनो. चहा घ्यायसाठी थांबलोय. थोडं झोप आल्यासारखी होती कारण दिवसभर माझी झोप झालेली नाही आहे. चहा घेऊया आणि मस्त पुढे निघूया. मग चहा आलेली आहे, या भावांनो चहा घ्यायला. चहा घेऊन निघूया. हे बघा भावांनो, आपण जालन्यामध्ये एंट्री केलेली आहे. पुढे जाऊन सर्कलवरून लेफ्ट मारला की बायपास आहे पूर्ण संभाजीनगरचा. छत्रपती संभाजीनगरला जातो तो लेफ्ट मारला की डायरेक्ट बायपास आहे. तर आपल्याला संभाजीनगरला तर जायचं नाही आहे भावांनो. आपण मधल्या रस्त्याने पुढे गेल्यावर पाचोडचा एक रस्ता आहे, आंबड पाचोड म्हणून असा एक रोड आहे. त्या रोडने लेफ्ट मारून आपण तिकडे जाणार आहोत भावांनो. चला. रात्रीचे 11:30 पावणे 12 वाजलेले भावांनो. हे स्क्रीनमध्ये दिसत असेल तुम्हाला टायमिंग. आणि दिवसभर माझी काही झोप झाली नाही, एवढं वैतागलो भावांनो मी, काय सांगावं. जालन्याचा रेल्वे ट्रॅकचा ब्रिज आहे भावांनो, बायपासचा. पुढे राईट साईडला तुम्हाला जालन्याचं स्टेशन दिसेल. बघा जालन्याचं स्टेशन आहे, खाली रोड लाईन दिसत असेल भावांनो. पुढे हा ब्रिज उतरून आपल्याला पुढे गेल्यावर 1 किलोमीटरवर लेफ्ट साईडला वळायचं आहे. तिकडनं आपण आंबड पाचोड असा रस्ता करत पुढे जाणार आहोत. डायरेक्ट नगरला निघतो तो रस्ता, त्या रस्त्याने जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जाणार नाही आहेत भावांनो आपण. चला तर मग पुढे. इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. हा लेफ्ट घेतला की डायरेक्ट आंबड पाचोड वगैरे त्या रस्त्याने आपण पुढं पाथर्डी वगैरे असा रस्ता करत आपण पुढे जाणार आहोत नगर साईडला, नगरमध्ये. चला तर मग कंटिन्यू राहा भावांनो व्हिडिओमध्ये. लाईट बघा भावांनो कशी करते, मत 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 मत. आधी वाटलं काही डीजे बीजे चालू आहे काय बगर बिन आवाजाचा. पाहिलं हे सर्वच करायला लागलेत अहो. बघा कशा लाईटा करते द्या पुढच्या. चला आंबडला पोचलोय भावांनो. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातनं आपल्याला राईटला जायचं आहे. मामा पण उभे आहेत. हे बघा कशी तोंडावर बॅटरी मारतात. मोबाईल त्यांच्याकडे नव्हता भावांनो. जाऊ दे चला, काय बघू पुढच्या पुढं काय करत. इकडनं लेफ्टला गेलं की पाचोडला पोहोचणार मित्रांनो आपण. इथं पुढे लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. इकडनं लेफ्ट घेतलं की पुढे पाचोड लागतं आणि पाचोडमध्ये जाऊन परत आपण राईट घेऊन डायरेक्ट नगर रोडला लागतो.
हे बघा पुढे राईट घ्यायचं आहे आपल्याला, समोरची गाडी वळते राईटला, तिकडेच जायचं आहे आपण. पाचोडमध्ये आहेत, इकडनं राईट मारला की सरळ आपण नगर रोडला लागतो भावांनो. बघा हे बघा भावांनो, पुढे काय दिंडी आहे, माहीत नाही कोणी देवाची, हे सर्व मुलंच आहेत. रात्रीचे 1 पावणे 1 वाजायला लागलेत आणि पायी चालत आहेत. ते बरेच रस्त्यानं भेटत आहेत मित्रांनो. ज्यांनी कोणाला माहीत असेल त्यांनी कमेंट करून सांगा ही कशाची दिंडी आहे ते. सकाळी 3 वाजता मी एका पंपावर झोपलो होतो. ते आज असा झाला आहे की माझी तब्येत अचानक बिघडली, असं समजत नाही, पूर्ण घाबरल्यासारखं आणि चक्कर आल्यासारखं होतं. काय होतं, कुठं जर हॉस्पिटल वगैरे मिळालं तर दवाखाना करूया. नंतर पुढच्या प्रवासाला लागूया. हे बघा भावांनो, आपण नगरच्या कॅम्पमध्ये, कॅम्पमधून दुसरा रस्ता जो डायरेक्ट ब्रिजला भिडतो तो रस्ता बंद आहे, काहीतरी खोदकाम करून ठेवलं त्यांनी. त्यामुळे आपल्याला पूर्ण कॅम्प फिरून दुसऱ्या रस्त्याला निघायचं आहे भावांनो. तर चला मग पुढे. सर जी, वो मेन रोड पे जाने का है मुझे सीधा. पुढे जाऊन भावांना आपल्याला बसस्टॉप, जे नगरचं बसस्टॉप आहे तिकडनं आपण राईट घेऊन डायरेक्ट कल्याण बायपासला टाकणार आहोत गाडी. इकडे पुढे एक राईटचा टर्न असेल पहा, तिकडनं जाऊया. मला एवढं काही माहीत नाही आहे भावांनो, हे ब्रिजमुळं विसरलो आहे मी पण आता. चला शोधूया कुठं. गुड मॉर्निंग भावांनो, आपण पोहोचलोय नगरच्या पुढं. शिर्डीचा जो बायपास आहे तो पास करून पुढे आपण इकडे आळे फाटा कल्याण रोडला लागलेलो आहे. तर रात्री झालं काय की माझे 3 वाजता मी एका पंपावर थांबलो होतो आणि झोपलो. तर अचानक माझी तब्येत खराब झाली होती भावांनो, नाही का, म्हणजे चक्रा वगैरे येणं आणि असं अंधारी आल्यासारखं होत होतं. काय समजत नाही आता काय करावं काय, कारण मी एकटाच आलेलो आहे. आताच्या वेळेस माझ्यासोबत काही योग्यसही नाही आहे आणि कोणीच नाही आहे. चहा वगैरे घेऊन निघालो भावांनो आपण पुढे. तर आता पुढे कंटिन्यू आपण त्या कसरा घाट वगैरे काहीतरी आहे त्या घाटापर्यंत जाणार आहोत आपण आणि तिकडनं तसंच खाली उतरून मुंबईमध्ये एंट्री करणार आहोत कल्याण मार्गे. तर मी फर्स्ट टाईम आलो आहे भावांनो ह्या रोडवर, मलाही काही माहीत नव्हतं. मित्रांकडून चौकशी करून मी या रोडवर टाकलेली आहे गाडी. तर चला मग, मलाही असं काही पुढचं माहीत नाही आहे, जे काय असेल ते बघू. चला. कोणता टोल आहे दादा हे? हां, टाकळ ढोकी असा टोल आहे भावांनो हा. त्या रूटने जाणार आहोत आपण. काही 45 रुपये टोल आहे काहीतरी कटला आहे भावांनो. तब्येत एवढी जाम सिरियस खराब झाल्यासारखी वाटते ना माझी, तर मला आधी पोहोचल्यावर कुठेतरी दवाखाना वगैरे शोधून दवाखाना करायला लागणार आहे भावांनो. म्हणजे खूप काय असं खूप जाम झालो आहे मी, म्हणजे मलाच काही समजत. मला साधं क्लच ब्रेक पण करा वाटत नाही गाडीची, एवढं जाम झालं भावांनो मी. आणि
कुठेतरी दवाखाना असेल ना, तर आधी दवाखाना करून घेतो भावांनो मी. चला. ह्या रोडवर भावांनो पुढे गेल्यावर काहीतरी पावनखिंड आहे असं माझा मित्र सांगत होता. ॲक्च्युली मला माहीत नाही आहे, मी फर्स्ट टाईम या रोडवर आलो आहे. पुढे जर असेल तर मी ते दाखवतोच तुम्हाला तसं म्हणजे. तर चला भावांनो, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. पुढे जे काय असेल ते मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. भावांनो, हे बघा, इथं खूप मोठा गायींचा बाजार भरलेला आहे. ज्याला कुणाला ह्या सिटीचं नाव माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा भावांनो. मला माहीत आहे पण मी काही सांगणार नाही, मी पाहिले येताना बोर्डवर. पण हा बाजार सांगा भावांनो कुठला आहे. भावांनो, हा जो आडवा ब्रिज दिसतोय, वडगावकर पूल, तो राईटला जर गाडी टाकली तर आपण नाशिकला जातो आणि लेफ्टला जर टाकली तर आपण इकडं पुण्याकडे जातो. आपल्याला सरळ जायचं आहे भावांनो. पूर्ण रोडचं काम चालू आहे. कुठं कुठं त्यांनी सोडलेत, म्हणजे एक साईड बनवली एक साईड सोडलेलं आहे. तर विषय काय झाला भावांनो माहिती आहे का, जे एक साईडचं बनवलेलं आहे त्याची गज आहेत ना, जे गजाळीची जी कामं आहे, जी तारं घातलेली आहेत त्यांनी त्याच्यामध्ये, ते तारं लेफ्ट साईडच्या कडेने अशी उघडी ठेवून दिलेली आहेत नाही का भावांनो. जर समोरून येणाऱ्या गाडीने जर दाबलं ना, येणाऱ्या गाडीला, इकडनं जाणाऱ्या गाडीला, तर गाडी जर त्याच्यावर टाकली तर शक्यतो काहीतरी अपघातही होईल, लक्ष नाही केलं तर. नाहीतर मग काय होईल की गाडीचे टायर दोन्ही ब्लास्ट होतील, असा विषय झालेला आहे भावांनो. भावांनो, बंगला बघा कसा सुंदर बनवला आहे शेतामध्ये. काय शेतकरी राजाचा नादच नाही करायचा. कसा आहे, दिसला का? भावांनो, आपण माळशेज घाटामधून कल्याणमध्ये जाणार आहोत. एवढं सुंदर व्ह्यू आहे भावांनो इकडचा, डोंगराचा. खूप सुंदर अशी पूर्ण आंब्याची झाडं वगैरे आहेत आणि खूप म्हणजे काय, खूप छान नजारा आहे भावांनो. ॲक्च्युअलमध्ये पाहिलं तर खूप काही पाहण्यासारखं आहे घाटामध्ये. आणि मी बऱ्याच दिवसापासून पुणे राहणं सोडून दिलेले भावांनो. मी गावाकडं, माझा अपघात झाल्यामुळं मला गावाकडे शिफ्ट केलं होतं घरच्यांनी. गावाकडेच राहत होतो आणि बऱ्याच काळानंतर मी इकडच्या एरियामध्ये आलो आहे, बॉम्बे साईडला, इकडं मुंबई साईडला आलो आहे. तर एवढं सुंदर वाटतं ना मला, असं वाटतं की खूप म्हणजे काय, असं आता काय सांगू, खूप मिस करत होतो भावांनो मी हे असे नजारे.
बघा भावांनो समोरचा कसा सुंदर आहे. जे आपल्याला पावनखिंड वगैरे सांगितलं होतं ना भावाने, मित्राने माझ्या, ॲक्च्युली ती हीच आहे वाटतं भावांनो. मला काही माहीत नाही आहे त्याबद्दल, सॉरी, कारण मी या रूटवर कधी गाडी टाकलेली नाही आहे भावांनो. म्हणजे खूप खूप सुंदर आहे भावांनो. हे बघा इथं बाजी प्रभूजींचा छायाचित्र रेखाटलेले आहेत, तानाजी मालुसरेजींचे छायाचित्र रेखाटलेले आहेत त्याच्यावर, आणि खूप सुंदर आहे भावांनो हा व्ह्यू. बाप रे बाप, ॲक्च्युअलमध्ये बघितल्यावर भावांनो तुमच्या लक्षात येईल खूप सुंदर आहे. म्हणजे हे पाहून माझं जे तब्येत खराब होती ना भावांनो, ती खरंच अशी आता हे झाल्यासारखे वाटते, ताजी तवानी झाल्यासारखे वाटते. बघा व्ह्यू कसा सुंदर आहे. बापरे बाप. बघा मारुती बापू पण आहेत घाटामध्ये. बजरंग बापूंना नमस्कार केलाय. त्याला पुढे. आणि हे नाशिक साईडचे, श्रीरामपूर साईडचे पिकअपवाले आहेत ना भावांनो, एवढं जोरात गाड्या चालवतात तिकडचे, कारण ह्यांच्या नजरेमध्ये बसलेला आहे तो घाट, त्यामुळं त्यांना काही वाटत नाही आहे. आपण फर्स्ट टाईम आलो तर त्यामुळं कसं थोडं हळूहळू चाललो आहे. भावांनो व्ह्यू कसा वाटतोय तो कमेंट करून नक्की सांगा. आणि या रूटवर नेहमी कोण चालतं हे पण कमेंटमध्ये सांगा भावांनो. व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा भावांनो. तुमच्या सपोर्टने आपण खूप पुढे जाईल भावांनो. तुमची साथ ही नेहमी माझ्यासोबत असावी अशी मी इच्छा व्यक्त करतो भावांनो, नाही का. मला काय एवढं व्हिडिओमध्ये बोलता येत नाही, कारण कधी आपण याच्यामधनं गेलेलं नाही आहे भावांनो, नाही का. जसं काय जे काय मला जमतंय ते मी सांगतोय, बोलण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा भावांनो. ह्याच्या पुढे पण अजून काही नजारे असतील ते दाखवतो मी तुम्हाला. पण हा व्ह्यू जो आहे तो खरंच खूप सुंदर, म्हणजे खूप खूप सुंदर आहे भावांनो. छत्रपती महाराजांचे फोटो लावले, ॲक्च्युली त्याच्यावर काही लिहिलेलं आहे ते काही दिसत नाही व्हिडिओमध्ये, आणि मला काही गाडी थांबवता येणार नाही इथं. तर चला भावांनो पुढे जाऊया. बघा भावांनो मागच्या साईडचा जो व्ह्यू, आता आपण आलो ते खिंडीतनं, तो व्ह्यू कसा आहे बघा. बघा म्हणजे मला काय एवढं माहीत नाही आहे भावांनो. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काय कसं काय विषय आहे या रूटचा, कारण मी फर्स्ट टाईम आलेलो आहे भावांनो इकडं. आणि मी पाहून एवढं आनंदमय माझं वातावरण झालं ना खूपच. आत्ता उन्हाळ्याच्या कडक या दिवसात एवढं व्ह्यू इकडचं सुंदर आहे, तर पावसाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्याच्या दिवसात किती सुंदर व्ह्यू असेल भावांनो. हा खूप खूप अप्रतिम नजारे आहेत भावांनो इकडचे, खूप भयानक. भावांनो फायनली आपण मुरबाड तालुक्यामध्ये आलोय. आपण ठाणे जिल्ह्याच्या जवळजवळ आलोय. जस्ट आपलं जे लोकेशन आहे कल्याणचं ते लोकेशन 45-46 किलोमीटर दाखवते भावांनो इकडनं.
चक्क आज 1.5 वर्षाच्या नंतर मी वडापाव खाल्ला आहे. खूप मजा आली आणि टेस्टी पण होता. नंबर 1 बनवला होता दादाने. म्हणजे बरेच दिवस झालं मी इकडं नाही आहे मित्रांनो ह्या पुण्यामध्ये. तर काय झालं होतं की माझं फिरणं वगैरे इकडचं सर्व बंद झालं होतं. तर काल जे मला ट्रिप मिळाली ती ट्रिप आपल्याला प्रदीप भाऊने दिलेली आहे. सो थँक्यू प्रदीप भाऊ. आणि दुसरे आपले संदीप भाऊ, त्यांच्यामुळं आपल्याला ही ट्रिप मिळाली. त्यामुळं आपण इकडं आलो आहे. तर ते दादांचं काही नवीन लग्न झालेलं आहे, आत्ता नवीन झालेलं आहे 2 मार्चला. त्यांचं काही घर सामान होतं ते घेऊन आलो होतो मित्रांनो आपण इकडं सोडायसाठी. तर बरेच दिवस झाले वडापाव खाल्ला नव्हता. कोकणात एंट्री केली आणि आधी वडापावच्या गाडीवर थांबलो मित्रांनो. खूप दिवसापासून मिस करत होतो मी इकडचं वातावरण, जंगल, हे ते बऱ्याच गोष्टी अशा पुण्या साईडच्या, मुंबई साईडच्या जेवढ्या गोष्टी मी मिस करत होतो ना, आता काय सांगू. बऱ्याच अशा गोष्टी मिस करतो मित्रांनो मी. आणि फायनली आज मी कोकणामध्ये इकडं आलो आहे मुंबई साईडला. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा मित्रांनो, आणखी तुम्हाला काय मजा येईल याच्यामध्ये. चला तर भेटूया पुढे. फायनली आपण लोकेशनवर पोहोचलो मित्रांनो. त्यांचा फ्लॅट आहे. भावांनो, आपण आजचा दुसरा दिवस आहे. आपण मुंबईमध्ये पोहोचलो. काल सामान वगैरे खाली केलं आणि सामान वगैरे खाली करून मित्रांनो नंतर आपण रात्री परत तब्येत खराब झाली होती. तर परत रात्री 11, 11:30 वाजताच्या दरम्यान आपण ऑटो करून हॉस्पिटलमध्ये गेलो होतो भावांनो. तिकडचे डॉक्टर खूप चांगले होते. त्यांनी माझं ट्रीटमेंट केली आणि मला काय झालं की रात्रभर मी न झोपल्यामुळं पूर्ण हे झालं होतं भावांनो. म्हणजे अन्नपचन झालं नाही व्यवस्थित, त्यामुळं माझी तब्येत बिघडली होती. हे संजीवनी क्लिनिक म्हणून असेल, हे बघा संजीवनी क्लिनिक आहे. त्यांच्याकडं आपण दापोडी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे, हे बघा दिसत असेल याच्यामध्ये. रात्री हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तर दवाखाना वगैरे झाला. हे बघा गोळ्या मेडिकल हे दिले त्यांनी औषध. न अन्न झाल्यामुळं थोडं त्रास भावांनो, बाकी कसं घाबरण्यासारखा विषय नव्हता. आय होप हा मला व्हिडिओ माझा आवडला असेल भावांनो तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.